सण उत्सव असो किंवा घरातील कोणतेही शुभकार्य, भारतीय संस्कृतीत शुद्ध तुपाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र तुम्ही बाजारातून विकत आणलेले तूप खरोखरच शुद्ध आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. अन्न आणि औषध प्रशासनाने जालना, पुणे येथील भेसळयुक्त तुपावर झालेल्या कारवाई पाठोपाठ आता मध्य प्रदेशातील खांडवा येथून समोर आलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली असून येथील प्रशासनाने केलेल्या एका धाडीत चक्क प्राण्यांची हाडे आणि मांस वापरून नकली तूप बनवण्याचा किळसवाणा प्रकार उघडकीस आलाय. होय, खंडवा प्रशासनाने एका घरावर छापा टाकला असता तिथे सुरू असलेला काळा बाजार पाहून अधिकाऱ्यांचेही डोळे विस्फारले. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्राण्यांचे अवशेष, हाडे आणि मांस साठा आढळून आला. जनावरांचे मांस वितळून त्यापासून तुपासारखा दिसणारा पदार्थ तयार केला जात होता. हे माफिया या घातक मिश्रणामध्ये पाम तेल मिसळून ओरिजिनल तुपासारखे दिसावे म्हणून पिवळा रंग तर चवीसाठी इसेन्स वापरून बाजारात शुद्ध तूप म्हणून अतिशय स्वस्त दरात विकायचे. या ठिकाणाहून तब्बल 3,350 लिटर नकली तुपाचा साठा जप्त करण्यात आला असून हे विषारी रसायनयुक्त तूप मोठमोठ्या हॉटेल्सला पुरवण्यात येत होते. आता प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की अतिशय स्वस्त दरात मिळणाऱ्या तुपामुळे आरोग्याशी तडजोड करू नका. नेहमी अधिकृत विक्रेत्याकडूनच आणि विश्वासार्ह ब्रँडची खरेदी करा. तसेच रंग, वास आणि पोत यामध्ये काही शंका वाटत असल्यास त्वरित अन्न सुरक्षा विभागाकडे तक्रार करावी. खंडव्यातील या घटनेनंतर आता अन्न सुरक्षा विभाग अधिक सतर्क झाला असून आसपासच्या परिसरातील अशा अनेक अनधिकृत कारखान्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता आहे. अशाच अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला नक्की विसरू नका.